संयम 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 सतत हात जप करत आले मी, पण आता बास. अन्याय होतोय आणि तू फक्त बघत बसलीयस. जर हाच तुझा न्याय असेल आणि हीच तुझी इच्छा असेल तर मला नाही लढायचं हे युद्ध. माझ्या डोळ्यांसमोर त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून मी त्यांच्यावर वार केला, पण त्यांना काहीच झालं नाही. विरोचक मरत नाही. ही कसली नियती. मी वध करून सुद्धा विरोचक परत जिवंत कसा होऊ शकतो? तुझ्या नियतीमध्ये माझ्या कुटुंबाचं सुख लिहिलंच नाहीये का? माझं कुटुंब सतत विरोचकाच्या दहशतीखाली वावरतंय. त्यांना त्रास होतोय, सहन करावं लागतंय. का? त्यांची काय चूक आहे? लोकांच्या वेदना कमी व्हाव्यात, संकटे टळावीत म्हणून तुम्हाला वरदान दिलंस ना? मग हे असं का होतंय? माझ्या कुटुंबाच्या वाट्याला काही भोग असतील तर ते मला दे. पण माझ्या कुटुंबाला काही त्रास होता कामा नये. आज अद्वैत साहेबांवर दोनदा हल्ले झाले. एकदा अस्तिकाकडून, एकदा विरोचकाकडून. विरोचकांनी त्यांना चिरण्याची भाषा केली. का? कारण अद्वैत साहेबांनी त्रेतायुगात तुला मदत केली होती. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते तुझ्या बाजूने लढले. त्याचं असं फळ देतेस तू त्यांना? आई, माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं ना तर चालेल आई, पण माझ्या कुंकवाला धक्का लागता कामा नये. असं काही झालं ना तर माझा तुझ्यावरचा विश्वासच उडेल का आई? मी आजवर प्रत्येक क्षणी भक्ती केलीये, पण आता माझ्या भक्तीची नाही, तुझ्या शक्तीची परीक्षा आहे. शांत हो मित्रा, शांत हो आणि प्लीज आत्ता चल येतो. मला देवी आईकडून उत्तर हवंय. माझ्या हातून विरोचकाचा वध होणार असंच म्हणाले ना ते? मग का परीक्षा घेते? आज मी विरोचकाचा वध करून सुद्धा विरोचक परत जिवंत कसा झाला? मला उत्तर हवंय. शांत हो, शांत हो. उठ उठ. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळतील. देवी आई तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं देईल, पण ह्या पद्धतीने नाही.
यापुढे नक्की काहीतरी चांगलं घडेल आणि तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. नेत्रा, मला काहीच झालेलं नाहीये. माझी नेत्रा माझ्यासोबत असताना मला काही होणार नाही. ऐक ऐक माझं, तू आत्ता शांत हो. आणि आत्ता इथून जा. देवी आई, तू बघतेस ना घरात काय चाललंय ते. नेत्राचं चित्त ताऱ्यावर नाहीये. त्याच्यावर रागवू नकोस, तिला माफ कर. शेखर, मी अमर आहे. मी अमर आहे. मी मरू शकत नाही. शेखर, ए बिंडोक राजाध्यक्ष, तुला कळतंय का? तुझी बायको अमर आहे, तुला आनंद नाही झाला? अरे ती नाही मरणार आहे आता, कायम तुझ्या बरोबर राहणार. जोपर्यंत या जगात चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत हा विरोचक ह्या जगात राहणार. नाही मरणार आहे तो. तुझ्या नेत्राला तर कळलंच आहे आता. तिला म्हणावं, जा बाई जा, जाऊन त्या त्रिनयनेला सांग म्हणावं, नाही होणार आहे अंत या विरोचकाचा. मरूच शकत नाहीये तो. तुझ्या नेत्राकडे त्रिनयनेचं वरदान आहे, पण या विरोचकाकडे अमरत्वाचं वरदान आहे. सर्वश्रेष्ठ वरदान. कधीच अंत नाही होणार आहे त्याचा. या सगळ्याचा अर्थ कळतोय का तुला? या सगळ्याचा अर्थ असा आहे की या युद्धात हा विरोचकच जिंकणार. खूप माजला होतात रे, उडत होतात. असं वाटलं होतं ना की आत्ताच्या आत्ता हिशोब चुकता करून टाकावा तुम्हा सगळ्यांचा. पण नाही, आज आनंदाचा दिवस आहे. आज आनंद साजरा करायचा. कारण आज पहिल्यांदा मला कळलंय, पहिल्यांदा मला साक्षात्कार झालाय की हा विरोचक अमर आहे. त्याचा अंत होऊ शकत नाही, तो मरू शकत नाही, तो अमर आहे. आनंद साजरा करायचा, हो की नाही? पण तू विरोचकाचा नवरा आहेस म्हणून तुला सांगते, विरोचक म्हणेल तसं करायचं, विरोचक म्हणेल तसं वागायचं. उठ म्हटलं की उठायचं आणि बस म्हटलं की बसायचं. आणि नाही ऐकलं ना तर उठ, बस, उठ, बस. चक्कर येते का? बस. सगळ्यांना सांगायचं, उद्यापासून या विरोचकाच्या तालावरच नाचायचंय म्हणावं सगळ्यांनी. उठ, चल आज मस्त जेवायला जाऊया. चल छान खाऊया, पिऊया, मज्जा करूया. चल आनंद साजरा करूया. शेखर, चल. काय झालं? भूक नाहीये का तुला? नाही जायचं का आपण? ठीक आहे, नको जाऊया. केलं माफ तुला. आज नको जाऊया, उद्या जाऊया.
पण उद्यापासून एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा विरोचक म्हणेल तीच पूर्व दिशा. सांगायचं सगळ्यांना. विसरू नकोस, विरोचक अमर आहे. विरोचक अमर कसा? विरोचक अमर असूच शकत नाही. मग तरी असं का झालं? देवी आईने असं होऊच कसं दिलं आत्या? विरोचक मेला होता ना, मग तो परत जिवंत कसा होऊ शकतो? नेत्रा, हे बघ, हे खरंच खूप मोठं कोड आहे, पण असं खचून कसं चालेल? मग काय करायचं साहेब? हे सगळं ना खचण्या पलीकडे गेलंय. नेत्रा, तुला होणारा त्रास कळतोय मला, तुझी तगमगही कळते, आणि आजच्या सारखी संधी पुन्हा येणार नाही हेही कळतंय. पण म्हणून असं धीर सोडायचा? तू असा धीर सोडलास तर घरच्यांनी कुणाकडे बघायचंय? आत्या, आतापर्यंत आपण सगळं संयमानेच घेतलंय ना, मग तरी देवी आईने आज असं नेत्रा, तूच म्हणतेस ना, जे काही होतं ते देवी आईच्या इच्छेप्रमाणे होतं. नेत्रा, देवी आईने विरोचकाचा वध कसा करायचा हे सुद्धा ठरवलं असेल. आणि नेत्रा, हे बघ, तू लढतेस आणि आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. पण नेत्रा, तूच असा धीर सोडलास तर बाकीचे सगळेच खचून जातील. नेत्रा, तू स्ट्रॉंग राहणं या घरासाठी खरंच खूप मॅटर करतं. नेत्रा, एक गोष्ट नीट लक्षात घे, वाईटावर विजय मिळवणं कठीण असतं. अगं, सामान्य माणसाला सुद्धा त्याच्या आयुष्यात ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. आणि ही तर देवी आई आणि विरोचकामधलं युद्ध आहे. पुराणात सुद्धा अशा अनेक दुष्ट शक्ती होत्या ज्यांना हरवणं देवांना कठीण झालं होतं. अशी अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत. कंस, रावण, त्यांना असं सहजासहजी हरवणं देवांना शक्य नव्हतं. पण अशा दुष्ट शक्ती जेव्हा स्वतःला अमर समजायला लागतात तेव्हाच त्यांच्या अंताची सुरुवात झालेली असते. तू विरोचकाला नेहमी सांगतेस ना की देवी आईची आज्ञा झाली की मग मी तुझा वध करेन. आज तू विरोचकावर जो वार केलास तो तू तुझ्या मनाने केलास, देवी आईची आज्ञा नव्हती ती. नाही, मला मान्य आहे ना की तिने अद्वैतवर हल्ला केला, पण एक गोष्ट लक्षात घे, ज्या गोष्टी घडतात ना त्या देवी आईने ठरवल्याप्रमाणेच घडतात. आता अस्तिकाचंच बघ ना, अद्वैतने अस्तिकाचा वापर करून घेतला आणि तिला खरंच असं वाटायला लागलं की दुर्मदला विरोचकाने मारलंय. कदाचित तेच सत्य असेल आणि म्हणून आपल्याला इतका वेळ मिळाला असेल. वाटतंय मला आज माझा संयम सुटला. पण काय करू मी? सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी गत झाली आहे. नेत्रा, पण संयम ठेवावाच लागेल ना. नेत्रा, आपण अजूनही पंचपेटिकेतल्या 4थ्या आणि 5व्या पेटीबद्दल काही माहिती मिळेल का ते बघतोय. आणि त्याला वेळ लागतोय कारण देवी आईच्या मनात तसं आहे. कुठल्याही गोष्टीला जर वेळ लागत असेल तर ती देवी आईची रणनीती असू शकते. आत्या, येत आहे माझ्या लक्षात. मी जे करायला नको होतं तेच केलं. पण आता आपण लवकरात लवकर पंचपेटिकेतली 4थी आणि 5वी पेटी शोधूया, कारण त्यातच विरोचकाचा अंत लिहिला असेल. करेक्ट आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, आज जे काही घडलंय त्यामुळे विरोचक बेभान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनीच आधीपेक्षा जास्त जपून राहायला हवं.
नेत्रा, पुन्हा काही झालंय का? तू असं अचानक बोलवून का घेतलंस? हो, आणि आत्ता विरोचक कुठे आहे? बेडरूम मध्येच असेल. मी मी बाबांना जाऊन मी त्यांना. नाही, थांबा. अगं असं काय करतेस? बाबा त्या बेडरूम मध्ये सेफ नाही आहेत आता. हो, मला माहिती आहे. मी बोलेन त्यांच्याशी, पण मला नाही वाटत ते ऐकतील. मी समजावतो त्यांना. ओके. तेजस, प्लीज पागलपंती नको करू. नेत्रा काय बोलते सांभाळतो खरा, प्लीज. मला माहिती आहे तुम्ही विरोचकाला नाही घाबरत, पण आता परिस्थिती बदलली आहे. आज बघितलं ना तुम्ही काय झालं? किती भयंकर होतं ते सगळं. एवढं सगळं होऊन सुद्धा विरोचकाला काहीच झालं नाही. याचा अर्थ काय होतो? विरोचक आता खूप शक्तिशाली झालाय. तो आधीपासूनच आपल्या सगळ्यांसाठीच घातक होता, पण आता तो बेभान होऊन काहीही करू शकतो. आणि म्हणूनच आता आपण जास्त सावध राहायला हवं. डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायला हवं.